नमस्कार मंडळी. बघा, हे आहे तांदूळचा वनस्पती. ज्या व्यक्तींची हाडं मोडली आहेत किंवा कमकुवत झाली आहेत, अशा व्यक्तींसाठी ही वनस्पती अगदी वरदान आहे. ही वनस्पती पेरणीच्या सुरुवातीला किंवा जिथं पाण्याचे शेत आहेत, म्हणजे भिजन क्षेत्र आहे किंवा बागायती, अशा ठिकाणी सहज आपल्याला पाहायला मिळते. ही वनस्पती जे कोकणातील लोक आहेत त्यांना माहिती असेल की माठ नावाची वनस्पती असते, तिच्यासारखीच ही आहे तांदूळजा. ही पठारी प्रदेशात येते. याचा वापर आपल्या हाडांसाठी आणि शुगर, पोट साफ राहण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. हाडांसाठी विशेष महत्त्वाचं आहे. किंवा ज्या व्यक्तींना ताकद कमी झाली आहे, क्षमता कमी झाली आहे, जरा असं विकनेस आल्यासारखं वाटतो, अशांसाठी देखील हे अत्यंत उपयोगाचे आहे. मग हिचा वापर कसा करायचा? हिचा वापर आपण जशी मेथीची भाजी करतो त्याप्रमाणे करायचा. हिची पानं तोडायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि मेथीच्या भाजीसारखी वाफवून डाळीत ज्या ज्या प्रकारे मेथीची भाजी बनवली जाते त्या त्या प्रकारे आपण ह्या तांदूळजाचा उपयोग करून आपल्या समस्या सहज सोडवू शकतात. अशी ही तांदूळजा तुमच्या भागात हिला काय म्हणतात कॉमेंटमध्ये नक्की टाका. आणि समजा तुमच्या भागात या वनस्पतीचा अजून कशासाठी उपयोग केला जातो किंवा तुम्हाला माहिती आहे ते देखील कॉमेंटमध्ये टाका. म्हणजे काय होईल, जे लोक इथं पाहत आहे त्यांना हा उपाय तर कळेलच, त्याप्रमाणे या वनस्पतीचा अजून कोणकोणत्या रोगावर उपाय केला जातो हे देखील त्यांना समजेल. आणि हा आपल्या आहाराचा भाग आहे. जुन्या काळचे लोक खूप हुशार होते, म्हणून ते असे हायब्रिड किंवा ज्या सध्या कृत्रिम म्हणजे बीज निर्मिती करून किंवा औषधं फवारून वगैरे जे तयार केल्या जातात भाज्या, त्याच्यापेक्षा या भाज्यांना खूप महत्त्व द्यायचे आणि ह्या भाज्या खूप खायचे, म्हणून ते ताकदवान होते, तंदुरुस्त होते. तसं तुम्ही पण ताकदवान व्हा, तंदुरुस्त व्हा आणि ही तांदूळाची भाजी नक्की खा. धन्यवाद.